सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्गे समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी जाधव परिवाराने आपल्या सम्यक आजीविकेमधून सुंदर अशा या वास्तूची निर्मिती केली आहे। या वास्तूमध्ये राहणारा संपूर्ण जाधव परिवार, त्यांचे अपतेष्ट, नातेवाईक, नातेबंधू या सर्वांना सुख समाधान आयुष्यभरण बल प्राप्त होण्यासाठी तथागतांच्या श्रेष्ठ आणि मंगलमय वाणीचा पाठ परितदेशनेच्या द्वारा पूजनीय भिक्खू संघाच्या द्वारा संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी स्थवीर, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी देशना दिली, असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर, भंते प्रज्ञावंत व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती चित्तामध्ये अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्रीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो। ज्यांच्या निमंत्रणावरून आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत असे आमचे राऊत सर, राऊतताई आमच्याच परिसरामध्ये वास्तव्य आहे। अत्यंत धार्मिक असा परिवार आहे। त्यांच्या आग्रहास्तव, त्यांच्या निमंत्रणावरून आज जाधव परिवारामध्ये आम्हा सर्वांना, आपणा सर्वांना देशना देण्यासाठी हे कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याची एक संधी प्राप्त होत आहे। बांधवांनो, बाबासाहेबांच्या महान आणि असीम अशा पुण्याईमुळे आज सर्वांगीण रूपाने आपली उन्नती झाली, प्रगती झाली। यशाच्या शिखरावरती आपण आज पोहोचत आहोत। भौतिक दृष्टिकोनातून फार मोठ्या स्वरूपामध्ये आपली प्रगती झाली। आध्यात्मिक स्वरूपामध्ये काही प्रमाणामध्ये प्रगती झाली, प्रगती होत आहे। प्रगतीच्या मार्गावरती समाज बांधव मार्गक्रमण करत आहेत। या बुलढाणा शहरामध्ये खरं तर बुलढाणा हे जे शहर आहे, खऱ्या अर्थाने धार्मिक वारसा भगवंताच्या काळापासून या शहराला लाभलेला आहे। बाजूलाच भोर तालुक्यामध्ये अत्यंत सुंदर प्राचीन काळीन भगवंताचा स्तूपाची उत्खनन करण्यात आलेला आहे। हा इतिहास आपणा सर्वांना ज्ञात असेल आणि त्यामुळे हा जो संपूर्ण परिसर आहे, हा संपूर्ण परिसर अरहंताची ही भूमी आहे, अरहंतांचा हा परिसर आहे। आपण महान आणि असीम असे पुण्यवान आहात। या ऐतिहासिक अशा परिसरामध्ये
आपण जीवन जगता वास्तव्य करता। आज जाधव परिवाराने अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही वास्तू, हे घर, निवासस्थान निर्माण केलं आणि या निवासस्थानाच्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने भिक्खू संघाला निमंत्रित करून, चिवरदान करून, भोजनदान करून, परिष्कार दान करून आदी दानपुण्य करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य संपादन केलेलं आहे। खरं तर हा जो उत्सव आहे गृहप्रवेशाचा, हा उत्सव केवळ आपण आजच करतो अशातला भाग नाही आहे, तर अशा प्रकारचे उत्सव भगवंताच्या काळामध्ये सुद्धा होत असत। हा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो। बोधी राजकुमार यांनी आपल्या स्वतःसाठी कोकणात नावाचा महाप्रसाद तो निर्माण करत असतो आणि पूजनीय भिक्खू संघाला, भगवंताला तो निमंत्रित करत असतो। 7 माळ्याचा त्याचा प्रसाद असतो, महाल असतो। त्याच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघाला तो भोजनदा देतो, भगवंताची देशना ठेवत असतो। अशी अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तीच परंपरा आज बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे आपल्याला ती परंपरा जोपासण्याची, त्या परंपरेला अनुसरून जीवन जगण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होत आहे। कधी काळी राहण्यासाठी आपल्याला घर नव्हतं, कधी काळी गाव कुसाबाहेर आपली वस्ती होती, कधी काळी खाण्यासाठी अन्न नव्हतं, घालण्यासाठी चांगल्या प्रकारचे वस्त्र नव्हते, दागदागिने आदी तर कुठल्याही चित्तामध्ये तशा प्रकारची भावनाही उत्पन्न होत नव्हती। परंतु आज बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे आपला समाज भौतिक दृष्टिकोनातून उच्च शिखर गाठत आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या हुद्द्यावरती, पोस्टवरती विराजमान होऊन बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीमध्ये एक चांगल्या प्रकारचं आदर्शवत जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे ही सर्वांगीण रूपाने आपली जी प्रगती आहे ती केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या त्यागामुळे, माता रमाईच्या त्यागामुळे हे सर्व काही वैभव आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत या महामानवांच्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही। मातापित्याने तर आपल्याला केवळ जन्म दिला आहे, परंतु माना सन्मानाचं जीवन, स्वाभिमानाचं जीवन, आत्मसन्मान जर कोणी प्राप्त करून दिला तर ते म्हणजे केवळ आणि केवळ बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमुळे हा सन्मान आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं अनुसरण करणे, त्या मार्गाचं आचरण करणे आपलं नैतिक आणि अध्यस कर्तव्य आहे। खरं तर राऊत सरांनी जाधव परिवाराच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा ते फोनवरती बोलत होते तेव्हा त्यांचं सांगणं असं होतं की भिक्खू संघाच्या धम्मदेशना या परिसरामध्ये फार कमी होतात, गृहप्रवेश होतात, लोक येतात, भेटतात, प्रेझेंट देतात, भोजन ग्रहण करतात आणि निघून जातात, विधी होतो, परंतु खऱ्या अर्थाने जे काही भगवंताची वचन आहेत, भगवंताचा धम्म आहे तो लोकांपर्यंत काही पोहोचत नाही आणि त्यामुळे धम्मदेशना भिक्खू संघाच्या व्हाव्या, लोकांनाही त्याचा लाभ व्हावा। कारण धम्मदेशना श्रवण केल्यामुळे आपल्यामध्ये थोडंफार परिवर्तन व्हावं, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण कार्य करावं, अशा प्रकारचा शुद्ध आणि पवित्र असा उद्देश जाधव परिवाराने आपल्या मनामध्ये ठेवून या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाला निमंत्रित केलेला आहे। कारण निमित्त असतं, गृहप्रवेशाचं निमित्त असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाचं निमित्त असेल तर त्या निमित्ताने भगवंताची मंगलमय वाणी आपल्या कानावरती पडावी, भगवंताच्या वाणीद्वारा
आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे काही विकार आहेत, राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आदी सर्व प्रकारच्या विकारांना कशा प्रकारे नष्ट करण्यासाठी आपलं जीवन, आपली देशना आम्हाला सहाय्यक ठरेल, हा एक उदात्त आणि निर्मळ असा हेतू परिवाराने आपल्या मनामध्ये व्यक्त केला आणि त्या दृष्टिकोनातून भिक्खू संघाच्या धम्मदेशना आपल्याला श्रवण करायला मिळत आहे. स्वतः कुशल कर्म करणे, स्वतः पुण्यकर्म करणे आणि त्या कुशल कर्मामध्ये, त्या पुण्यकर्मामध्ये आपण इतरांना सुद्धा सहभागी करून घेणे हे खरं तर सुज्ञ व्यक्तींचं एक लक्षण आहे. कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये फार कमी असे लोक असतात की आपण काहीतरी चांगलं करावं आणि आपल्या या चांगल्या कार्यामध्ये, या कुशल कार्यामध्ये इतर आपले बांधवसुद्धा त्या ठिकाणी सहभागी व्हावे, त्यांना सुद्धा लाभ व्हावा, अशा प्रकारचा विचार सदा सर्व काळ आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. बांधवांनो, तथागतांचा हा पवित्र सद्धम्म आपल्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपल्याला सहाय्यक ठरणार आहे. गृहप्रवेश निमित्त आहे आणि गृहप्रवेशाच्या निमित्ताने आपण भगवंताच्या अनमोल अशा धम्मदेशना श्रवण करत आहात. एक छोटासा उपदेश मी तुम्हाला या प्रसंगी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी स्थवीर हे सुद्धा आपणा सर्वांना देशना देणार आहेत. आपली भोजनंसुद्धा होणार आहेत. भोजनाला सुद्धा वेळ आहे. भूका लागल्या का तुम्हाला? भूका लागल्या का? बाबा म्हणजे कोणाच्या तोंडून काही आवाज येत झाला म्हणजे भूका लागल्या तुम्हाला, याचा अर्थ आहे की नाही? पण खीर तर आताच खाल्ली ना. आता खीर खाल्ली आहे की 6 वर्ष सिद्धार्थ गौतमाने ध्यान साधना केली आणि माता सुजाताने खीर दिली आहे की नाही, त्यांना ज्ञान प्राप्त झालं. आता तुम्ही जी खीर खाल्ली त्या खीरीने कमीत कमी 1-1.5 तासापर्यंत जर एनर्जी जरी तुमच्या म्हणजे शरीरामध्ये निर्माण झाली तर सुजाता मातेने दिलेल्या खीरीचं सार्थक झालं असं आपण समजू, आहे की नाही. खीर एनर्जेटिक असते आणि पुन्हा पुन्हा भिक्खू संघाच्या देशना होत नाहीत बघा. आणि हा जो परिवाराने हा जो खर्च केला किंवा हे जे नियोजन केलं तर केवळ तुम्ही देशना श्रवण करावी, तुम्हाला ऐकायला मिळावी, याच दृष्टिकोनातून त्यांनी तशा प्रकारचं नियोजन केलं. कधीतरी भिक्खू संघ आपल्याला लाभत असतो. संपूर्ण महाराष्ट्रभर भिक्खू संघ धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. कारण भगवंताची वाणी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सर्वसामान्य लोकांना भगवंताच्या धम्मवाणीचा लाभ झाला पाहिजे, हाच त्यामागचा उद्देश आहे. एक छोटेखानी उपदेश मी तुम्हाला देतो. एकदा भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना मनुष्याच्या हितासाठी भगवंताचा उपदेश आहे. जेवढे काही भगवंताने उपदेश दिले ते सर्वच्या सर्व उपदेश मनुष्याच्या हितासाठी आहे, मनुष्याच्या सुखासाठी आहे, मनुष्याच्या कल्याणासाठी आहे. भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे, मग तो मनुष्य कुठल्या जातीचा असो, कुठल्या वर्णाचा असो, कुठल्या संप्रदायाचा असो, तो भारतामध्ये राहणारा असो, तो विदेशामध्ये राहणारा असो, याच्याशी काहीही घेणं देणं नसतं. मनुष्याला जर सुख प्राप्त करायचं असेल, मनुष्याला जर चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं असेल, मनुष्याला आपल्या मनातील सर्व प्रकारच्या विकारांना जर नष्ट करायचं असेल तर भगवंताच्या मंगलमय वाणीच्या द्वारा आपण सर्व प्रकारच्या विकारांना नष्ट करू शकतो. कारण भगवंताची वाणी ही सदा सर्व काळ मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी आहे, मनुष्य प्राण्यांच्या सुखासाठी आहे. मनुष्य प्राण्यांचं कल्याण व्हावं, त्याने सुखाच्या मार्गाने आपलं जीवन जगावं, हाच भगवंताच्या वाणीचा मुख्य अशा प्रकारचा उद्देश आहे. आणि त्यामुळे भगवंत संसारिक लोकांना संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी 4 प्रकारच्या गोष्टी सांगतात. भगवंत म्हणजे 4 प्रकारचे सिद्धांत सांगतात. त्या 4 प्रकारच्या सिद्धांताचं जर संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याने जर अनुसरण केलं, आचरण केलं
तर तो मनुष्य सुखाला प्राप्त होऊ शकतो. कारण सुख दोन प्रकारचे आहे. एक भौतिक सुख आहे, एक आध्यात्मिक सुख आहे. भौतिक सुखाला कधी कधी मनुष्य सुख मानत असतो. जसं आपल्याकडे विशाल अशा प्रकारचं घर आहे, आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे शेती आहे, आपल्याकडे गाडी आहे किंवा अन्य प्रकारच्या भौतिक सर्व प्रकारच्या सुखसुविधा आहे, याला सुद्धा आपण सुख असं म्हणत असतो. परंतु भगवंत असे म्हणतात की हे जे भौतिक सुख असतं तर हे भौतिक सुख कायमस्वरूपी टिकणारं नसतं. या भौतिक सुखामुळे आपल्याला म्हणजे आपली उन्नती किंवा आपल्याला सुख सदा सर्व काळ प्राप्त होईल हे मात्र आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे जर कायमस्वरूपी आपल्याला जर सुख प्राप्त करायचं असेल तर आपल्याकडे आध्यात्मिक ज्ञान, आध्यात्मिक तत्व, शील आपल्याकडे, सदाचार आपल्याकडे, नीतिमत्ता आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे भौतिक सुखाच्या सोबत सोबत आध्यात्मिक सुखाची प्राप्ती सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. भगवंत उपदेश करताना त्या ठिकाणी त्या देवतेला उपदेश करतात. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगत असताना आरोग्य परमा लाभा हा सिद्धांत आपण धारण केला पाहिजे. त्यानंतर संतुष्टी परमं धनं, विसास प्रमा याती, निब्बाणं परमं सुखं. हे चार गोष्टी, हे चार तत्व भगवंताने सांगितले. पहिलं तत्व सांगितलं भगवंताने आरोग्य परमा लाभा. आरोग्य हा मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठा लाभ आहे असं भगवंताने म्हटलं. आरोग्य, अनारोग्य जर मनुष्याकडे असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जर मनुष्याला आजार असतील, मनुष्य आजारी असेल, मनुष्य बिमार असेल तर तो सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याकडे असणारी जी काही भौतिक धनसंपदा आहे तर त्या भौतिक धनसंपदेचा यथायोग्यपणे उपभोग घेण्यासाठी आपल्याकडे आरोग्य असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आरोग्य जर नसेल तर आपल्याकडे असणाऱ्या धनसंपत्तीचा सदुपयोग आपण करू शकत नाही. 5 मजल्याची बिल्डिंग बांधलेली आहे, संपूर्ण आयुष्यभर मेहनत केली, परिश्रम केले, 5 मजल्याची बिल्डिंग बांधली आणि गुडघे काम करत नाहीत, गुडघे काम करत नाहीत तर 5 मजल्याची बिल्डिंग काही कामाची आहे का? 5व्या माळ्यावरती कधी जावं? कारण गुडघेच काम करत नाही आहे. गोड खूप आवडते परंतु शुगर आहे, गोड खूप आवडते परंतु शुगर आहे, त्या गोडाचा काही उपयोग आहे का? म्हणजे आरोग्य जर मनुष्याकडे नसेल तर आपल्याकडे असणाऱ्या भौतिक धनसंपदेचा आपल्याला उपभोग होत नाही, उपभोग घेता येत नाही. त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आरोग्य परमा लाभा. आरोग्य हा सर्वात मोठा लाभ आहे. आरोग्य 2 प्रकारचे आहे, शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य. कधी कधी शारीरिक आरोग्य सुदृढ असते मनुष्य, परंतु मानसिकता चांगली नसते. मानसिक मनुष्याचं जे बल आहे किंवा मनाची मानसिकता आहे तर ती मात्र चांगल्या प्रकारची नसते. आणि मनाची मानसिकता जरी चांगली नसेल तरी सुद्धा मनुष्य सुख प्राप्त करू शकत नाही किंवा सुखाला तो निर्माण करू शकत नाही. त्यामुळे आरोग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे. मग आरोग्य आपल्याला कसं प्राप्त होतं, आरोग्य आपण कसं निर्माण करू शकतो? कोरोनाच्या काळामध्ये बघा आपण अनुभवलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांनी अनुभवलं, ज्यांचं आरोग्य म्हणजे चांगलं होतं ते हॉस्पिटलला जाऊन सुद्धा वापस आले. परंतु ज्यांचं आरोग्य चांगलं नव्हतं, शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून अनेक लोक तर केवळ भीतीने मृत्यूला प्राप्त झाले. अनेक लोक, अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की हॉस्पिटलला लोक गेले आणि फक्त त्यांना चेकअप केलं आणि त्यांना समजलं की आम्हाला कोरोना झाला, तर अनेक लोक जाग्यावरती मृत्यूला प्राप्त झाले. कारण मानसिक बल, बाबासाहेब असं म्हणतात, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून बुद्धाचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे.
या सद्धर्माचं अनुसरण करून भांडवलशाहीच्या विरोधामध्ये तुम्हाला संघर्ष करण्यासाठी एक मानसिक शक्ती, एक मानसिक बल तुम्हाला प्राप्त होईल जर तथागतांच्या श्रेष्ठ धम्मसंस्काराचं बीजारोपण तुम्ही तुमच्या मुलांवरती, तुमच्या स्वतःच्या मनावरती जर केलं असेल तर. आणि तुम्ही जर तुमच्या मुलांना तथागतांचा श्रेष्ठ असा धम्मसंस्कार देसाल, जेव्हा केव्हा तुमच्या मुलाबाळांना कळेल की आमच्या माता पित्यांनी आमच्यावरती अत्यंत चांगल्या प्रकारचे धम्मसंस्कार दिले, तर तुमचे माता पिता, तुमचे मुलं बाळं तुम्हाला धन्यवाद देतील की आमच्या माता पित्यांनी आमच्यावरती खूप चांगल्या प्रकारचे संस्कार टाकले. परंतु जर तुम्ही बुद्धांचे संस्कार तुमच्या मुलाबाळांवरती जर टाकले नाही आणि जेव्हा केव्हा त्यांना समजेल की भगवंताचा धम्म किती पवित्र आहे, किती महान आहे, परंतु माझ्या माते पित्यांच्या अज्ञानामुळे हा धम्मसंस्कार मला प्राप्त झाला नाही, तर ती मुले बाळे तुम्हाला दोष दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे धम्मसंस्कार आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करत असतो, आध्यात्मिक बल आपल्याला प्राप्त होत असते बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण करून. आणि त्यामुळे आरोग्य जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपलं शील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, सदाचार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, दान पुण्य आदी कुशल कर्म अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण शीलाशिवाय मनुष्य सुखाला प्राप्त करू शकत नाही, शीलाशिवाय मनुष्य समाधानी राहू शकत नाही, शीलाशिवाय मनुष्य स्वाभिमान युक्त जीवन जगू शकत नाही. बाबासाहेब शीलाच्या बाबतीमध्ये असं म्हणतात, माझं शील एवढं मजबूत आहे, माझं शील एवढं स्वच्छ आहे, पवित्र आहे, अगदी धुतलेल्या तांदळासारखं. माझा वैरी सुद्धा, माझा शत्रू सुद्धा माझ्या शीलाच्या संदर्भामध्ये शंका कुशंका मनामध्ये निर्माण करू शकत नाही, एवढं पवित्र माझं शील आहे. कारण शीलामुळे मनुष्याला सन्मान प्राप्त होत असतो, शीलामुळे मनुष्याला आरोग्य प्राप्त होत असते, शीलामुळे मनुष्याला सन्मान प्राप्त होत असतो. त्यामुळे शील पालन करणे आपल्या जीवनातील एक नैतिक असं कर्तव्य आहे. जो मनुष्य शीलाचं पालन करतो, सदाचाराचं पालन करत असतो, तर तो निश्चितपणे सुखाच्या मार्गाने जीवन जगत असतो. आणि त्यामुळे शील पालन केलं असेल तर त्या मनुष्याला आरोग्य प्राप्त होते. आरोग्य जर प्राप्त असेल तर तो मनुष्य आपल्याकडे असणाऱ्या धनसंपत्तीचा योग्य प्रकारामध्ये उपभोग घेऊ शकतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आरोग्य परमा लाभा हे मनुष्याच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ एक कुशल कर्म आहे, एक चांगल्या प्रकारचं कर्म आहे, तत्व आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, संतुष्टी परमं धनं, संतुष्ट राहणे, समाधानी राहणे हे सुद्धा एक तत्व आहे. संतुष्टी परमं धनं, समाधानासारखं दुसरं धन या संसारामध्ये कोणतंच नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. समाधान बघा, संतुष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अनेक लोक संतुष्ट नसतात आणि संतुष्ट नसल्यामुळे, समाधान मनुष्याला नसल्यामुळे अनेक लोक दुःखी असतात, अनेक लोक कष्टी असतात. भगवंत असे म्हणतात की समाधानी मनुष्याला राहता आलं पाहिजे. जसं असेल तसं असेल, म्हणजे ज्या स्थितीमध्ये आपण जीवन जगत आहोत, ज्या अवस्थेमध्ये आपण जीवन जगत आहोत, त्या अवस्थेमध्ये जर आपल्याला समाधानी राहता आलं, आपल्याला संतुष्ट राहता आलं, तर आपण सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करू शकतो. परंतु अनेक लोक मात्र दुःखपूर्ण जीवन जगतात, कारण त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या तृष्णा असतात, अनेक प्रकारचं लोभ असते, ते समाधानी नसतात. जे लोक समाधानी नसतात ते कधीही सुखाला प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे, कारण मनुष्याच्या इच्छा, भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या इच्छा ह्या असंख्य आहे. समुद्रातील पाणी अटू शकतं, परंतु मनुष्याच्या मनातील ज्या इच्छा असतात, आकांक्षा असतात, त्या कधीही संपत नसतात. एक इच्छा पूर्ण झाली का दुसरी उत्पन्न होते, दुसरी पूर्ण झाले का तिसरी उत्पन्न होते. म्हणजे अशा प्रकारे असंख्य इच्छा, तृष्णा आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. आणि त्यामुळे या इच्छेचं जे काही ओझं आहे, इच्छेचं ओझं घेऊन मनुष्य या संसारामध्ये जीवन जगत असतो. आणि अशाच प्रकारच्या इच्छा घेऊन तो मृत्यूला प्राप्त होत असतो.
परंतु जे लोक ज्ञानी असतात, जे लोक प्रज्ञावान असतात, जे लोक बुद्धिवान असतात, ते आपल्याकडे असणाऱ्या धनसंपत्तीचा, आपल्याकडे असणाऱ्या बुद्धिमत्तेचा योग्य प्रमाणामध्ये त्याचा लाभ करून घेतात, फायदा करून घेतात आणि जे काही आपल्याकडे आहे त्यामध्ये समाधानी राहून सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आहे. एक वेळचा प्रसंग आहे, एक श्रेष्ठी जेव्हा भगवंताला भेटत असतो आणि भगवंताला भेटल्यानंतर अत्यंत म्हणजे कडाक्याची अशी थंडी असते आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये भगवंत अगदी उघड्या जागेवरती बसलेले असतात, ध्यानस्थ. तो श्रेष्ठी येतो, आपल्या अंगावरती, त्याच्या अंगावरती ब्लँकेट वगैरे असतं आणि तो भगवंताला म्हणतो की भगवान किती थंडी आहे, एवढ्या थंडीमध्ये आपण एवढे समाधानी, एवढे संतुष्ट, एवढे सुखी कसे राहू शकता? एवढी थंडी आहे, या थंडीमध्ये आपण असं कसं राहू शकता? भगवंत असे म्हणतात, ज्यांचं चित्त स्थिर आहे, ज्यांच्या मनामध्ये राग नाही आहे, ज्यांच्या मनामध्ये द्वेष नाही आहे, ज्यांच्या मनामध्ये मोह नाही आहे, ज्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार नाही आहे, अशा प्रकारचा मनुष्य स्वतःवरती आत्मसंयम ठेवतो आणि आत्मसंयमाच्या द्वारा तो संतुष्ट राहतो, तो समाधानी राहतो. भगवंत असे म्हणतात की मला अगदी एक वेळचं भोजन जरी मिळालं असेल तर मी समाधानी राहतो. महाकाश्यप नावाचे भिक्षू बौद्ध साहित्यामध्ये संतुष्ट भिक्षूंमध्ये त्यांना अग्रस्थान, अल्प इच्छाधारी, अल्प इच्छाधारी मनुष्याने असलं पाहिजे असं भगवंताने म्हटलं. अल्प इच्छाधारी म्हणजे जेवढ्या इच्छा जास्त, भगवंत असे म्हणतात, जेवढ्या इच्छा जास्त तेवढं दुःख जास्त, जेवढ्या इच्छा कमी तेवढं दुःख कमी. कारण अधिक जेवढ्या इच्छा असतील आपल्या तेवढं दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असते. कारण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी, ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी रात्रंदिवस मनुष्य प्रयत्न करत असतो, प्रयास करत असतो. परंतु भगवंत असे म्हणतात की आपण मेहनत केली पाहिजे, आपण परिश्रम केला पाहिजे. कशासाठी? तर आपल्या मनातील विकारांना नष्ट करण्यासाठी, आपल्या मनातील तृष्णेला नष्ट करण्यासाठी आपण परिश्रम केले पाहिजे, मेहनत केली पाहिजे, पराक्रम केला पाहिजे. जो मनुष्य मनातील विकारांना नष्ट करण्यासाठी पराक्रम करत असतो तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करत असतो. आणि त्यामुळे ज्याला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगावं, माझ्या जीवनामध्ये सुख सदा सर्व काळ यावं, तर त्या मनुष्याने संतुष्ट राहिलं पाहिजे असं भगवंत म्हणतात. संतुष्टी परमं धनं, समाधानासारखं दुसरं धन या जगामध्ये कोणत्याही प्रकारचं नाही असं भगवंताने म्हटलं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, विश्वास प्रमा याती, विश्वास हे सर्वात मोठं नातं आहे. भगवंताने पती पत्नीच्या नात्याला श्रेष्ठ नातं म्हटलं नाही, आई मुलाबाळांच्या नात्याला, वडील मुलाबाळांच्या नात्याला, बहीण भावाच्या नात्याला किंवा व्यवहारामध्ये जेवढे काही नाते आहेत या सर्व प्रकारच्या नात्याला श्रेष्ठ नातं भगवंताने म्हटलं नाही. विश्वास प्रमा याती, विश्वास हे सर्वात मोठं नातं आहे. कारण भगवंत असे म्हणतात, ज्या नात्यामध्ये विश्वास नसेल, मग ते पती पत्नींचं नातं असेल, ते बहीण भावांचं नातं असेल, वडील मुलांचं नातं असेल, आई मुलीचं नातं असेल किंवा परिवारामध्ये भावा भावांचं नातं असेल, बहीण बहीणचं नातं असेल, म्हणजे कोणतंही नातं असेल तर त्या नात्यामध्ये जर विश्वास असेल तर ते नातं सर्वश्रेष्ठ आहे. परंतु नात्यामध्ये जर विश्वास नसेल तर ते नातं मात्र श्रेष्ठ होऊ शकत नाही. आणि व्यवहारामध्ये, संसारामध्ये अशी अनेक उदाहरणं आपण बघतो की विश्वास नसल्यामुळे किंवा विश्वासघात केल्यामुळे अनेक संसाराच्या संसार उद्ध्वस्त होतात, अनेक संसाराच्या संसार नष्ट होत असतात. कारण पती पत्नींचा एकमेकावरती विश्वास नसतो, बहीण भावांचा एकमेकांवरती विश्वास नसतो, म्हणजे अनेक नात्यांमध्ये विश्वास नसल्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख येते, वेदना येतात, कष्ट येते, भय येते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, ज्या नात्यामध्ये विश्वास आहे ते नातं श्रेष्ठ ठरतं. ज्या नात्यामध्ये विश्वास आहे ते नातं दीर्घ काळापर्यंत केवळ सुख आणि सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देत असते. आणि त्यामुळे जर आपल्याला सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर नातं हे विश्वासाचं असावं, नात्यामध्ये विश्वास असावा. ज्या नात्यामध्ये विश्वास असतो
तर ते नातं अत्यंत सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरत असतं. म्हणून ईसास प्रमा याती हे नातं सुद्धा आपल्यामध्ये असलं पाहिजे. जेव्हा सिद्धार्थ गौतम 6 वर्षापर्यंत तपश्चर्या करत असतात आणि 6 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर सिद्धार्थ गौतमाचं शरीर अत्यंत कृश बनत असते. अत्यंत म्हणजे अन्न ते कमी सेवन करतात आणि कमी सेवन केल्यामुळे जेव्हा ते पोटाला स्पर्श करतात तर पाठीचा भाग त्यांना लागतो. जेव्हा पाठीला स्पर्श करतात तर पोटाचा भाग हाताला लागतो. म्हणजे एवढं त्यांची अशी दयनीय स्थिती, कृशपणा त्यांच्यामध्ये निर्माण होत असतो. तर असं म्हटलं आहे. त्या ठिकाणी मार तिथे येतो आणि सिद्धार्थ गौतम म्हणतो की अरे सिद्धार्थ, आता तू तर मूर्तीला प्राप्त होणार आहे. आता तुझ्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची शक्ती नाही, कोणत्याही प्रकारचं बल नाही आणि तू अशा प्रकारचा पराक्रम करून काय करणार आहे. तू जर घरी गेला असता, तू जर संसारामध्ये राहिला असता तर तू चक्रवर्ती सम्राट बनला असता, राजपद तुला भोगायला मिळालं असतं. परंतु अशा प्रकारच्या दुःख स्थितीमध्ये तू जीवन जगत आहे आणि तुला सांगावंसं मला असं वाटते की तुझे पिताजी मृत्यूला प्राप्त झाले, कारण ते वृद्ध होते, म्हातारे होते आणि ते आता मृत्यूला प्राप्त झालेले आहेत. असं जेव्हा सिद्धार्थ गौतमाला मार बोलतो तेव्हा मार म्हणतो की असं होऊ शकत नाही. जोपर्यंत माझे पिता माझ्या बुद्धत्वाचा लाभ करत नाहीत, माझ्या बुद्धत्वाची देशना श्रवण करत नाहीत, जोपर्यंत ते दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये प्रतिष्ठित होत नाहीत, तोपर्यंत कधीही ते मृत्यूला प्राप्त होत नाहीत. दुसऱ्या बाजूने असं म्हटलं आहे, राजा सिद्धोधनांना सुद्धा त्या ठिकाणी निरोप दिला जातो की सिद्धार्थ गौतम 6 वर्षापर्यंत तपश्चर्या करतो आणि त्या तपश्चर्येमध्ये तो मृत्यूला प्राप्त होतो. तेव्हा सिद्धार्थांचे पिता राजा सिद्धोधन सुद्धा म्हणतात असं होऊ शकत नाही. जोपर्यंत माझा पुत्र मला भेटत नाही, मी त्याची भेट घेत नाही, जोपर्यंत त्यांनी निर्मिलेल्या सद्धमाचं मी अनुसरण करत नाही, तोपर्यंत माझा पुत्र मृत्यूला प्राप्त होऊ शकत नाही. हा पिता पुत्रांमध्ये असणारा विश्वास आहे, कारण विश्वासाचं नातं हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, विश्वास प्रमा याते हे सर्वश्रेष्ठ नातं आपण आपल्या जीवनामध्ये जोपासलं पाहिजे. आणि त्यानंतर भगवंत असे म्हणतात निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. निब्बाणं परमं सुखं, निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. निर्वाणासारखं सुख या जगामध्ये कोणत्याही प्रकारचं नाही आहे. भौतिक सुख वेगवेगळ्या प्रकारचे असतात. धनसंपदा प्राप्त करणे किंवा अन्य प्रकारच्या भौतिक वस्तू प्राप्त करणे हे छोटं मोठं सुख आहे. परंतु सर्वश्रेष्ठ सुख जर कोणतं असेल तर ते म्हणजे निब्बाण आहे. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन, ज्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार नाही, ज्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा लवलेश नाही, ज्या जीवनामध्ये राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, मोह नाही, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या असं कोणत्याही प्रकारचा विकार ज्या जीवनामध्ये नाही, अशा जीवनाला निर्दोष जीवन असं म्हणतात आणि त्याला निब्बाण अशा प्रकारचं म्हटलं जातं. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये या निब्बाण अवस्थेला आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही निब्बाणाची अवस्था माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारची प्राप्त होईल, माझ्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या हे सर्व प्रकारचे विकार कशा प्रकारे नष्ट होतील आणि माझं हे जे जीवन आहे ते जीवन मी कशा प्रकारे सुखपूर्वक जगावं, अशा प्रकारची भावना आपण सदा सर्व काळ आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. बांधवांनो, मनुष्याचं जीवन अत्यंत अल्प आहे. कधी केव्हा कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपलं आयुष्य आहे, या मिळालेल्या आयुष्यामध्ये माझ्याकडून कोणाला दुःख होणार नाही, माझ्याकडून कोणाला वेदना होणार नाही. मी स्वतः सुखपूर्वक जीवन जगेल आणि माझ्याकडून इतरांना कशा प्रकारचं सुख प्राप्त होईल अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. अशा प्रकारची भावना जर आपण आपल्या मनामध्ये निर्माण करत असेल तर निश्चितपणे हे मानवी जीवन सुखाच्या मार्गाकडे आपण घेऊन जाऊ शकतो. बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे हे अत्यंत सुखपूर्वक जीवन जगण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये, प्रबुद्ध भारत निर्मितीमध्ये
माझ्याकडून मी काय देऊ शकतो, मी काय करू शकतो, मला काय देता येतं, अशा प्रकारचं चिंतन मनन आपण सदा सर्व काळ केलं पाहिजे. कारण अनंत आणि असीम उपकार बाबासाहेबांचे, माता रमाईचे आपल्यावरती आहे, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. त्यामुळे उठताना, बसताना, झोपताना, चालताना, सर्व प्रकारच्या क्रिया करताना हे जे मी सुखपूर्वक जीवन जगत आहे, हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या त्यागामुळे मी सुखपूर्वक जीवन जगत आहे, अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. सदा सर्व काळ कायेने आपण कुशल कर्म करावे, वाचेने कुशल कर्म करावे, मनाने कुशल कर्म करावे. एकमेकांसोबत अत्यंत मैत्री भावनेने, प्रेमाने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. माता पित्यांचा सदा सर्व काळ आपण सन्मान करावा. कारण आई वडिलांचे अनंत आणि असीम उपकार असतात असं भगवंतांनी म्हटलं आहे. माता पित्यांमुळे हे सुखपूर्वक जीवन जगण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झालेली असते. त्यामुळे सदा सर्व काळ आपण माता पित्यांचा सन्मान करावा, माता पित्यांचा आदर करावा आणि माता पित्यांचा आदर करून, सन्मान करून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी जाधव परिवाराने जे जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, चिवरदानाचं कुशल कर्म केलं, भोजनदानाचं कुशल कर्म केलं, परिष्कार दानाचं कुशल कर्म केलं, आपणा सर्वांना धम्मदेशना श्रवण करण्याची एक संधी प्राप्त करून दिली. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने संपूर्ण जाधव परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.